महाराष्ट्राची आन बान शान अशी ओळख असलेल्या सिकंदर शेख विरोधात पंजाबमध्ये एक गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यभरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात याची चर्चा सुरू आहे। खरं तर सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी आहे। त्याचबरोबरीने त्याने आतापर्यंत हजारो किताब जे आहेत ते आपल्या नावावर केलेले आहेत। आपण पाहतोय त्याची ही संपत्ती आहे। कशा पद्धतीने हे सर्व मानाच्या गदा ज्या आहेत त्या त्यांनी पटकावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारताबाहेर देखील सिकंदर शेखचं नाव जे आहे ते विविध ट्रॉफ्यांवरती विविध गदांवरती जे आहे ते कोरलं गेलेलं आहे। मात्र आता त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। पंजाबमध्ये आर्म ऍक्ट अंतर्गत शस्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। आपल्यासोबत सिकंदरचे वडील आहेत। खरं तर सिकंदर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या चर्चेत होता। राज्य स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचं नाव आहे। काय नक्की प्रकार घडलेला आहे आणि तुम्हाला काय समजले त्या संदर्भातली माहिती केव्हा समजली काय सांगा? मला माहिती समजली, मला मोबाईलवर दाखवले एक जणांनी की असं असं झालंय। मला त्या टायमाला आम्ही घाबरून गेलो। आम्हाला सिकंदरने सांगितलं नाही काय तर त्याला आई बापाची काळजी आहे का असं झालंय म्हणून जर तिने स्वतः सांगितलं असतं तर आम्ही जास्त जायबर झालं असतं। मला काल 2-3 दिवसाखाली माझी चर्चा साखर झाली। त्याला कसं आहे माहिती आहे का की ही खेळू द्या नाही पाहिजे, हिंदी किचऱ्याच्या पडद्याला नाही खेळू द्या पाहिजे, हे काय बी फिलांड असलं असं। आता पंजाबमध्ये एक बार कुस्ती एक जणांची त्या दिल्लीवाल्या संघ झाली होती। सिकंदरनं डावात आल्यानंतर ना सिकंदर त्याला टाकला पाडून, तर ती पैलवान बाहेर जाऊन सिकंदरला शिवागाळी करायला, तर सिकंदरनं तिथं आंघोळ करायला गेले ती पैलवान तुला खेळू देणार नाही, तुला मारेन, तुला ही करेन ती करेन म्हणला। पण सिकंदरनं आला बाहेरनं आणि फडामध्ये येऊन सांगितलं की असा असा ती मुलगा मला दाब द्यायला लागलाय। माझा सिकंदर भांडणं करण्याचा ते त्याच्या आता पत्र खानदानमध्येच नाही भांडणं करणार, बापानं केलं नाही लेखाने बी केलं नाही की या अशा बात कोणा संगत भांडणं केलेलं नाही तिनं, कोणा संगत तुम्ही केलेलं नाही। सगळ्या इथं मोहोळमध्ये इतर माणसाचं तुम्ही विचारा की सिकंदरनं कोणा संग गालबोट लावलाय का म्हणून, आणि त्या बापानं गालबोट लावलाय का। 2 म्या पैलवान केले ते माझे 2 मुलं आहेत ते सगळ्याला दादा बाबा करून खाते ते बाबा कुठला बी पक्षी आम्ही कोणता पक्षी जाणत नाही, कोणतं काय जाणत नाही, सगळ्या संघ आम्ही गोड आहे। काय करायचं आम्हाला ती आम्ही कोणत्या पक्षात राही नाही, पण दोस्त बिरादारीची त्या संकट आम्ही चांगलं गोड आहे। कोणता बी दोस्त असू दे आम्ही त्याच्या हातपाय करून राहतो। आणि पंजाबमध्ये झाले ना आता घटना झालेली आहे ना ती चुकीची केलेलं आहे, असं माझा मुलगा करणारच नाही। सिकंदरवर अन्याय झालेला आहे, ही खेळू द्यायचं नाही काय करायचं नाही म्हणून सिकंदरवर आता ही पडदा आले ना जवळ, आता जवळ पडदा आले ते हिंदी केसरीचे बी आले त्या पडदा, हिंदी केसरीचे पडदा आले ते हिंदी केसरीचे पडदा आले, पण 2-3 कुस्त्या तिकडे पडले ते म्हणून गेला होता सिकंदर। ही असं त्याच्यावर अन्याय करून त्याला अटक केली। ते पंजाब पोलीसवाल्यांना मी अन्याय केला म्हणून तुम्हाला म्हणत नाही की बाबा की कोणी तर त्याच्यावर अन्याय केलेला आहे। आणि पंजाब पोलीसवाल्यांना की विनंती करून सांगतो, ही गरीबाचा एक मुलगा आहे, ती आर्मीत हवालदार बी आहे, त्याला अजून तिनं सिकंदरनं हे केलेलं नाही की डिस्चार्ज दिलेला नाही। माझी इच्छा काय होती की सिकंदर हिंदी केसरी व्हावं आणि DSP पदवी मिळावं। हिंदी केसरी झालाय ती आणि DSP पदवी दी नाही ती मी मागायला गेलो होतो, पण सिकंदरला DSP पदवी दिली नाही। मला एक माझी इच्छा आहे की मला माझा मुलगा DSP हो या बायपाची इच्छा आहे। का तर सगळं पदक मिळवलेत तिनं, दुसऱ्यांना हिंदी केसरी झाल्यावर पदक DSP देतात, आम्हाला का देत नाही गरीबाला तिने। पण मग आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे कुठेतरी हे जे तुमची स्वप्न आहेत ती कुठेतरी आता पूर्ण होणार नाही असं वाटतंय का? काय वाटतंय? होणार की पूर्ण होणार, ही स्वप्न पूर्ण होणार माझं नाही असं नाही। ही जी केलेलं आहे ना हे बी सिकंदरनं केलेलं नाही, सिकंदर अन्याय केलेला नाही, हे बी पंजाब पोलिसांनी त्याला सोडून देते मी, काय तर त्याच्या आईबापाची कळकळती विनंती आहे, सोडून देते मी। पंजाब पोलिसवाल्यांना माझी विनंती करून सांगतो की सिकंदरवर काय अन्याय सिकंदर दुसऱ्याने केला, तुमच्यावर तुम्ही केलेला नाही, आणि तुम्ही भाग घेऊन शासन भाग घेऊन मंत्री असू दे कोणी बी असू दे की माझ्या सिकंदर तुम्ही भाग घेऊन सिकंदरला अजून
ऑलिम्पिक खेळायला लावा आणि ती खेळण्यासारखा पैलवान आहे, अजून खेळणार आणि आपल्या महाराष्ट्राला पदक आणून दाखवणार आहे. खरं तर खूप इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्या आहेत त्या सिकंदरकडून सर्वांच्याच आहेत, महाराष्ट्राच्या आहेत, देशाच्या आहेत. कुठेतरी त्याने पोहण्याचा प्रयत्न होता असं आपण म्हणताय. काय तुमचं स्वप्न काय आहे या पुढच्या कालावधीमध्ये, काय अपेक्षित आहे तुम्हाला? मोरच्या कालावधीत माझे काय, मला नोकरी मिळावं माझ्या लेकराला, दुसरं काय नाही, आणि ती बी DSPC मिळावं ही माझी इच्छा आहे. मध्ये हवालदार झाला होता तर ती काय मला, मी DSPच्या उतरणार, हिंदी केसरी होणार आणि DSPची मला पदवी मिळावं, त्याचं बी स्वप्न आहे. आणि माझं बी बापाचं स्वप्न आहे. काय तर मला त्या वर्दीची मला लय लय आवड आहे, मला लय आवड आहे वर्दीची. मग आता काय सरकारकडे मागणं आहे, महाराष्ट्र सरकारकडे काय मागणं आहे? कारण हा गुन्हा जो आहे तो पंजाबमध्ये दाखल झालेला आहे. मग यापूर्वी त्याने अशा कुठल्या गोष्टींमध्ये कधी त्याच्यावर साधी एनसी तरी आहे का, किंवा काय पार्श्वभूमी आहे त्याची? महाराष्ट्राने सरकारनं माझ्या सिकंदरची दखल घ्यावा. महाराष्ट्र सरकारनं आज सिकंदरवर असला अन्याय काही होणे, ज्यांनी कोणी केला असलं तरी बी सिकंदरला महाराष्ट्र सरकारनं, पंजाब सरकारनं सोडवून द्यावं आणि या महाराष्ट्राचं नाव ऑलिम्पिकला जाऊन अजूनवर पदक कमवायची ती ताकद आहे. पाहतोय खरं तर सिकंदरचं ऑलिम्पिकचं हे स्वप्न आहे, मात्र कुठेतरी त्याच्या ह्या सगळ्या स्वप्नांना ब्रेक लागण्याची शक्यता या गुन्हा दाखल झाल्यामुळे झालेली आहे. त्यामुळेच घरच्यांकडून महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून पंजाब सरकारशी चर्चा करावी आणि नक्की जर का त्यामध्ये तो दोषी नाही आहे त्यामुळे त्याला सोडावं अशी देखील अपेक्षा कुटुंबीय व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.